चला सर्वांना गुड इव्हिनिंग. चला 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 आवाज येतोय का व्यवस्थित? बघा व्यवस्थित दिसतंय का एकदा मला सांगा. ठीक आहे. कॉंग्रॅच्युलेशन. बघा आपण कालच म्हटलं होतं की कदाचित 1-2 दिवसामध्ये काहीतरी होईल आणि आजच या ठिकाणी गुड न्यूज मिळाली. म्हणजे आपलं सीटेटची एक्झामिनेशन ही 8 फेब्रुवारी रोजी घेतली जाईल. कन्फर्म झालंय. त्यामुळे तयारी जोरात चालू ठेवा. आणि टीईटी ज्यांचे आहे त्यांनी पण स्पष्टपणे इथं मी सांगतो की सीटेट कडे फक्त लेक्चर बघा. तुम्ही टीईटीचा अभ्यास करताय तर टीईटीचा अभ्यासच तुमचा चालू ठेवा. कारण 23 नोव्हेंबरच्या नंतर तुम्हाला वेळ भरपूर मिळतोय. जवळजवळ आपण बघा 23 नोव्हेंबरच्या पुढे डिसेंबर महिना मिळतोय, जानेवारी महिना मिळतोय. म्हणजे जवळजवळ एक 1.25 महिना म्हणजे 2.25 महिने आपल्याला पुढे अवेलेबल आहेत. त्यामुळं उगाच काय होणार आहे माहितीये का, तुम्ही जर समजा टीईटी करायचं का सीटेट करायचं या कन्फ्युजन मध्ये राहिला तर दोन्ही परीक्षेचा अभ्यास व्यवस्थित होणार नाही. त्यामुळे आता टीईटी कडे कॉन्सन्ट्रेशन करा. कारण सीटेट 2 महिने खूप झाले. म्हणजे जर या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारचं तुम्हाला पॅडागॉजी समजत असेल तर एका महिन्यामध्ये सुद्धा सीटेट क्रॅक करता येते. ठीक आहे. फक्त लक्षात ठेवायचं की पॅडागॉजी समजून घेण्यावरती भर द्यायचा. ठीक आहे. चला समजून आपण आता सगळ्या गोष्टी घेतलेल्या बरोबर. आनंद आनंद सगळ्यांनाच जाणार. असं थोडंच आहे का आनंद या ठिकाणी लक्षात ठेवा सगळ्यांनाच. कारण सीटेट म्हणजे टीईटी पेक्षा सीटेट आपल्याला जवळची वाटते. का जवळची वाटते आता ते वेगळं काय सांगायला नको बरोबर. सीटेट म्हणलं की लक्षात ठेवा एकदम चांगलं काम. ठीक आहे. आणि थोडक्यामध्ये एकदम बेस्ट काम आहे. ठीक आहे. फक्त समजून घ्यायचं. आणि मी तुम्हाला वारंवार सांगतोय पाठीमागच्या 2 महिन्यापासून आपलं जवळजवळ लेक्चर जवळजवळ 2-2.5 महिने झाले आपले. आणि तुमचं खूप चांगल्या प्रकारची तयारी आपण करून घेतली सीटीटी वाल्यांची. ठीक आहे. टीईटी मध्येच आली, टीईटी डिक्लेअर नसती झाली तर ते थोडंसं म्हणजे मागे पुढे व्हायला पाहिजे होतं. आणि टीईटी सीटेट म्हणजे एकाच वेळेस नाही आल्या, हे चांगलं झालं. आता आपण या ठिकाणी हिंदी ग्रामर ठीक आहे अव्यय हा या ठिकाणी पार्ट बघतोय. सीटीटी साठी सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे, टीईटी साठी सुद्धा हा महत्वाचा आहे. याच्यावरती हिंदी ग्रामरवरती प्रश्न विचारले जातात. ठीक आहे. हा दोन्हीकडे सुद्धा हा म्हणजे पार्ट आहे. त्यामुळे लक्षात ठेवा दोन्हीकडे पण हा लेक्चर चालू आहे. तुम्ही कोणत्याही एका ठिकाणी जॉईन होऊ शकता. आता अव्यय आपल्याला माहिती. ठीक आहे. यामध्ये अव्ययला आपण काय म्हणतो, परिवर्तन किंवा विकार होत नाही. म्हणजे बदल या ठिकाणी होत नाही. ठीक आहे. सगळेजण खुश आहेत आणि चांगले लक्षात ठेवा. कारण सीटेट बद्दल या गोष्टी खूप महत्वाच्या आहे का नाही. कारण सीटेट म्हणलं की ते ज्यांनी दिलेले आहे किंवा ज्यांना माहिती अनुभव आहे त्यांना ते माहिती. बघा आता अव्यय काय वाक्यामध्ये अशा काही शब्द असतात की ज्याच्यावरती लिंग असेल, वचन असेल, कारक असेल, पुरुष किंवा काल यांचा कुठल्याही प्रकारचा प्रभाव पडत नाही. म्हणजेच त्या ठिकाणी ते अव्यय राहतात. म्हणजे कुठल्याही प्रकारचा त्याच्यामध्ये बदल होत नाही. म्हणजेच याचा अर्थ काय, परिवर्तन किंवा याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा विकार होत नाही. यांना काय म्हणायचं, अव्यय म्हणायचं. मराठीमध्ये सुद्धा हेच आहे, हिंदीमध्ये सुद्धा हेच आहे. वेगवेगळं काही समजायचं नाही. आता या ठिकाणी अशी जी काही पद असतील तर ते अविकारी असतात. या अव्यय या ठिकाणी पद यांना बोललं जातं. ठीक आहे. आता सीटीटी मध्ये हे डायरेक्ट विचारलं जात नाही, टीईटी मध्ये मात्र हे विचारलं जातं. डायरेक्ट व्याख्या कशावरती कशाचा परिणाम होतो किंवा अव्ययमध्ये कशावरती परिणाम होतो हे विचारलं जातं. तर लक्षात ठेवायचं अव्ययमध्ये लिंग, वचन, कारक, पुरुष, काल याच्यावरती काहीही प्रभाव पडत नाही. आहे तसंच त्या ठिकाणी ते कॉन्स्टंट राहतं. ठीक आहे. आता बघा अव्यय आपल्याला किती प्रकारचे बघायचे आहेत. अव्यय 4 प्रकारचे आहेत. पहिला अव्यय क्रियाविशेषण अव्यय, दुसरा संबंध बोधक अव्यय, तिसरा आहे समुच्चय बोधक अव्यय आणि चौथा आहे विस्मयादी बोधक अव्यय. ठीक आहे. हे 4 प्रकारचे अव्यय किंवा ठिकाणी अविकारी शब्द आपण या ठिकाणी याला म्हणू शकतो किंवा ज्याच्यामध्ये बदल होत नाही किंवा ठिकाणी कॉन्स्टंट असतात. त्याच्यामधल्या या ठिकाणी पहिला जो काही अव्यय आहे तो म्हणजे क्रियाविशेषण अव्यय. क्रियाविशेषण अव्यय काय की क्रियेची विशेषता या ठिकाणी सांगणारा बरोबर ना. क्रियेची विशेषता, तर क्रियेची विशेषता या ठिकाणी सांगणेवाले जे काही शब्द आहेत तर त्याला आपण क्रियाविशेषण म्हणतो. ठीक आहे. मराठीसाठी सुद्धा हे महत्वाचं लक्षात ठेवा आणि हिंदीसाठी सुद्धा महत्वाचं आहे. त्यामुळं टीईटीचा आणि सीटेटचा अभ्यास करत असताना नेहमी कॉमन अभ्यास करायचा. कारण बरेच विषय हे तुमचे कॉमन असतात, बरेच टॉपिक कॉमन असतात. त्यामुळे लक्षात ठेवा हे महत्वाचं करायचं. मराठी वेगळा अभ्यासा, हिंदी वेगळा अभ्यासा असं काय करायचं नाही, डोक्याला ताप होतो. आता बघा क्रियाविशेषणाचे किती प्रकार आहेत, 4 प्रकार आहेत. क्रियाविशेषण किती प्रकार आहेत, 4. तर याच्यामध्ये बघा स्थानवाचक क्रियाविशेषण, दुसरा आहे कालवाचक क्रियाविशेषण, तिसरा आहे रीतिवाचक क्रियाविशेषण आणि चौथा आहे परिमाणवाचक क्रियाविशेषण. तर हे
4 प्रकार या ठिकाणी क्रियाविशेषणाचे आहेत. आता याच्यामधले बघा शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे. याच्यामधले काय सगळ्यात महत्वाचा शब्द. आता स्थानवाचक क्रियाविशेषण आहे तर याचे अजून 2 प्रकार पडतात. स्थानवाचक क्रियाविशेषण 2 प्रकार पडतात. आता लक्षात ठेवायचे याच्यामध्ये जे काय प्रकार आहेत ना ते जास्त लक्षात ठेवू नका. आता हे तुम्हाला फक्त माहिती असं म्हणून सांगतोय, परंतु याच्यामध्ये हे जे काय अव्यय असतात क्रियाविशेषण अव्यय ते लक्षात ठेवायचं. कारण तुम्हाला प्रश्न विचारत असताना डायरेक्टली स्थानवाचक आहे का किंवा कोणता आहे तो विचारलं जातं. आता बघा स्थितीवाचक. स्थानवाचक मधला काय पहा स्थितीवाचक म्हणजे याच्यामध्ये आपण काय म्हणतो सध्याची परिस्थिती कोणती, बरोबर ना, सिच्युएशन कोणती. म्हणजे यहाँ, त्यानंतर वहा, नीचे, ऊपर, बाहर, भीतर, आगे, पीछे, साथ, पास, निकट आणि सर्वत्र. तर अशा प्रकारचे हे शब्द वाक्यामध्ये येतील तर हे तुमचे स्थानवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत किंवा मग स्थितीवाचक स्थानवाचक क्रियाविशेषण अव्यय. परंतु डायरेक्टली आपण हे लक्षात ठेवा हे स्थानवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. तर हे लक्षात ठेवण्याची आवश्यकता नाही कारण एवढं डिटेलमध्ये विचारलं जात नाही. त्यानंतर बघा दिशावाचक स्थानवाचक आहेत. इधर, उधर, दूर, बाये, दाये, उस और, चारों ओर, उस और. म्हणजे ज्या माध्यमातून आपल्याला स्थानाचा या ठिकाणी बोध होतो, ज्या शब्दांच्या माध्यमातून स्थानाचा या ठिकाणी बोध होतो तर ते स्थानवाचक क्रियाविशेषण अव्यय असतात. लक्षात आले इथपर्यंत. नंतर बघा कालवाचक क्रियाविशेषण. पुढचा प्रकार आहे पहा कालवाचक म्हणजे या ठिकाणी काळाचा बोध होतो. याच्यामध्ये अजून 3 प्रकार आहेत. समयवाचक म्हणजे आज, ठीक आहे, आज, कल, परसों, सुबह, शीघ्र, अब, तब, अभी, तुरंत, दोपहर को, रविवार को, पहले, पीछे. ठीक आहे. हे काय होतं पहा एक जी कालावधी आहे कालावधी बद्दलची ही माहिती पहा सांगतात. तर हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय पहा आज, कल, परसों, सुबह, शीघ्र, अब, तब, अभी, तुरंत, दोपहर को, रविवार को, पहले, पीछे. लक्षात ठेवायचं हेच महत्वाचं एवढंच लक्षात ठेवा. नंतर अवधिवाचक, ठीक आहे, अवधी कालावधी आजकल, नित्य, सदा, दिनभर, सुबह से शाम तक आणि 2 घंटे तक. ठीक आहे. हा अवधी म्हणजे या ठिकाणी कालावधी सांगितलं होतं, कालावधी समजतो म्हणजे आजकाल, ठीक आहे, आजकाल किंवा ठिकाणी नित्य, नित्य म्हणजे नेहमी, सदा, दिनभर, नंतर सुबह से शाम तक, 2 घंटे तक. ठीक आहे. तर हे कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. आणि पुन्हा पौन पुण्यवाचक म्हणजे आवृत्तीवाचक. काय पहा मराठीमध्ये आपण त्याला आवृत्तीवाचक म्हणजे रिपिटेशन होणार म्हणजे बघा बार बार, प्राय कई बार, नंतर हर बार, प्रतिदिन, अक्सर बहुधा. हे काय आहेत कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. म्हणजे इकडलं लक्षात ठेवा, हे लक्षात ठेवा, हे सगळे काय आहेत पहा कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. समजतंय कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रकार आहे बघा रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. आता याचे 9 प्रकार आहेत. ठीक आहे. प्रकार या ठिकाणी फक्त याचे रीतिवाचक आहे ज्याच्या माध्यमातून आपल्याला काय होते तर रीती किंवा पद्धत समजते. म्हणजे बघा याच्यामध्ये प्रकारवाचक आहे. याचा पहिला प्रकार आहे बघा ऐसे म्हणजे असं असेल, वैसे, जैसे, कैसे, धीरे धीरे, जैसे तैसे, यौवी, कुशलतापूर्वक, ध्यान से, जोर से, प्रेम से, अच्छी तरह, रोते हुए, पैदल, हसते हुए. म्हणजे काय सांगितलंय इथं फक्त एक पद्धत सांगितली जाते. ठीक आहे. तुम ऐसा काम करो, तुम्ही अशा प्रकारचं काम करा. ठीक आहे. अच्छी तरह से काम करो म्हणजे एक पद्धत सांगितली की चांगल्या प्रकारे करा. म्हणजे लक्षात ठेवायचं हे काय पहा रीतिवाचक क्रियाविशेषण आणि त्याच्यामधला हा प्रकार आहे पहा प्रकारवाचक. ठीक आहे. नंतर बघा निश्चयवाचक क्रियाविशेषण अव्यय. निश्चय म्हणजे काय ज्या ठिकाणी काहीतरी निश्चित आहे असं त्याचा बोध होतो म्हणजे अवश्य, बरोबर ना, तुम्ही अवश्य या म्हणजे तुम्ही नक्कीच या, बरोबर. त्यानंतर पहा जरूर, सचमुच, यथार्थता, वस्तुतः, निसंदेह, बेशक, वास्तव में, दरअसल, अलबत्ता, यथार्थ में, असल में, बिलकुल, निश्चित रूप से म्हणजे याच्या माध्यमातून आपल्याला एक निश्चित असं काहीतरी क्रिया केली जाईल, बरोबर, याचा बोध होतो. तर हे मग निश्चयवाचक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. नंतर बघा अनिश्चयवाचक म्हणजे या ठिकाणी कुठल्या प्रकारची निश्चितता नसते. मग बघा याच्यामध्ये बघा कदाचित तो येऊ शकतो किंवा कदाचित वो आएगा, शायद, संभवतः, यथासंभव, अंदाज, हो सकता है, संभव है. ठीक आहे. हे काय आहेत अनिश्चयवाचक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. नंतर स्वीकृतीवाचक म्हणजे काय या ठिकाणी ऍक्सेप्ट करणं, बरोबर. मग याच्यामध्ये बघा हा, अच्छा, सही, ठीक, हा, अच्छा, सही, ठीक. तर हे काय आहेत रीतिवाचक क्रियाविशेषण स्वीकृतीवाचक. नंतर निषेधवाचक म्हणजे ज्याच्यामध्ये काय असतं थोड्याचा नकार असतो. मग याच्यामध्ये बघा न, नाही, मत, थोडेही. लक्षात ठेवा मत, नाही, न आणि थोडेही हे निषेधवाचक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत पहा. कोणते निषेधवाचक न, नाही, मत. ठीक आहे. मत खेळो,
मत खेलो थोडेही मग हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय पहा निषेध वाचक. ठीक आहे. त्यानंतर पहा पुढचा प्रकार आहे आकस्मिकता वाचक म्हणजे अचानक आकस्मिकता वाचक सहसा अचानक एकाएक तर हे काय आहेत पहा रीतिवाचक क्रियाविशेषण आकस्मिकता वाचक. नंतर कारण वाचक क्योंकि अंत इसलिए मजबूरन तर हे काय आहेत पहा कारण वाचक आहेत रीतिवाचक. आणि प्रश्नवाचक मध्ये बघा कहा कब किधर कैसे क्यों किसलिए आणि क्यों कर तर हे काय आहेत पहा प्रश्नवाचक रीतिवाचक. आणि अवधारक म्हणजे ही बहर तक भी पर्यंत मात्र तो तर याच्यामुळे काय होतं तर अवधारक वाचक मुळे एखादी जी सीमा आहे जे लिमिटेशन आहे ते सांगितलं जातं. म्हणजे तुम्ही इतना ही लेना बरोबर म्हणजे आपण त्या ठिकाणी एवढंच घे असं बोलतो म्हणजे हे अवधारक आहे. म्हणजे इथं काहीतरी सांगितलं जाईल की एवढंच घ्यायचं लिमिटेशन सांगितलं जाईल तर त्यापर्यंत जा. ठीक आहे. वाहतक जाओ त्यानंतर ठिकाणी मात्र तो तर हे जे काय सगळे आहेत ते काय पहा अवधारक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता हे लक्षात ठेवणं अवघड आहे थोडंसं परंतु या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी थोडंसं समजतं की याच्यामधून काहीतरी रीत सांगितली काहीतरी पद्धत सांगितली. म्हणजे बघा या ठिकाणी आपण भर म्हटलं ठीक आहे आपण काय म्हणतो भर. ठीक आहे. या ठिकाणी लोटा भर पाणी लो बरोबर ना म्हणजे भर म्हणजे त्याच्यामध्ये एक पद्धत सांगितली किंवा पाण्यामध्ये काय म्हणजे तांब्या भरून या ठिकाणी पाणी घ्या. मग अशा प्रकारचे या ठिकाणी जे शब्द आहेत त्याच्यामध्ये रीत सांगितली जाते एक पद्धत सांगितली जाते त्याचा अर्थ त्यातून समजतो आणि तो समजला की तुम्हाला डायरेक्टली वरती विचारलं जातं. बेसिक शक्यतो याच्यामध्ये बघा प्रश्नवाचक विचारलं जातं त्यानंतर ठिकाणी निश्चयवाचक अनिश्चयवाचक हे विचारलं जाऊ शकतं निषेधवाचक विचारलं जाऊ शकतं. परंतु हे जे काय सगळे अव्यय आहेत हे मात्र लक्षात ठेवायचे हे सगळ्यांचा समावेश आपल्या रीतिवाचक मध्ये होतो तर हे मात्र लक्षात ठेवा. ठीक आहे. इथपर्यंत समजलं का सांगा इथपर्यंत समजलं का सीटेटची चर्चा चालू सगळ्यांची. ठीक आहे. चला पुढे बघा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. पुढचा प्रकार आहे पहा परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. तर हे 5 प्रकारचे असतात. परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय किती पहा 5 प्रकारचे आहेत. याच्यामध्ये अधिकतावाचक म्हणजे काय पहा जास्त सांगितलं जातं ज्याच्यामध्ये जास्तीचा बोध होतो म्हणजे पहा अधिक उनसे अधिक अति अतिशय ज्यादा खूप वारंवार पुन्हा लगातार आणि पहा पूर्णता हे काय पहा अधिकतावाचक परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय पहा. ठीक आहे. त्यानंतर पहा न्यूनतावाचक म्हणजे काय की ज्याच्यामध्ये काहीतरी पहा कमी आहे असं बोध होतो म्हणजे बघा थोडा बरोबर जरासा रंच मात्र लक्षात ठेवायचा काय पण न्यूनत्व बोधक रंच मात्र म्हणजे कमी प्रमाणात किंवा तनिक लगभग किंचित थोडा बहुत लेश मात्र कुछ तर हे लक्षात ठेवा हे काय आहेत न्यूनतावाचक परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय. नंतर बघा पर्याप्तवाचक म्हणजे काय जेवढं पाहिजे तेवढं म्हणजे समजा यथेष्ट म्हणजे बरोबर योग्य आहे किंवा या ठिकाणी आपण काय म्हणतो काफी पर्याप्त बहुत कुछ पुरा ठीक. बघा बहुत कुछ लक्षात ठेवा पर्याप्तवाचक मधील पुरा ठीक. त्यानंतर श्रेणीवाचक म्हणजे या ठिकाणी ग्रेडिंग केलं जाईल त्याच्यामध्ये थोडा तिल क्रम से बारी से एक करके ज्यादा यथाक्रम हे काय आहेत श्रेणीवाचक आहेत. कोणते या ठिकाणी श्रेणीवाचक परिमाणवाचक आहेत. आणि तुलनावाचक म्हणजे ज्याच्यामध्ये काय होती तुलना होती म्हणजे पहा कम अधिक ज्यादा इतना उतना कितना जितना बढ़कर तर हे काय तुलनावाचक परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काहीतरी प्रमाण सांगितलं जातं काहीतरी परिमाण त्या वाक्यामध्ये त्या शब्दांच्या माध्यमातून पहा समजतात तर ते आपले परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. अधिकतावाचक न्यूनतावाचक पर्याप्तवाचक श्रेणीवाचक आणि तुलनावाचक. ठीक आहे. त्यानंतर बघा संबोधबोधक अव्यय. तर बघा टीईटी मध्ये असेल सीटेट मध्ये असेल हे नेहमी पहा विचारलं जातं. संबोधबोधक म्हणजे काय संबंधबोधक म्हणजे काय ठिकाणी संबंध एकमेकांमध्ये काय जे काय रिलेशन आहे ते सांगितलं जातं संबंध सांगितला जातो तर त्याला आपण पण संबंधबोधक असं म्हणतो. मग याच्यामध्ये बघा वाक्यामध्ये एक पद किंवा संज्ञा किंवा सर्वनाम असेल म्हणजे वाक्यामध्ये कुठलाही शब्द जो काय असेल संज्ञा म्हणजे नाम किंवा
सर्वनाम असेल तर से दुसरे पद का संबंध बताने वाले अव्यय को संबंध बोधक अव्यय कहते हैं. म्हणजे ज्ञान सॉरी संज्ञा असेल, नाम असेल किंवा सर्वनाम असेल तर याच्याशी दुसऱ्या शब्दांचा काय संबंध आहे तर हे सांगणारे जे शब्द आहेत त्यांना संबंधबोधक अव्यय असं बोललं जातं. आता या ठिकाणी अर्थाच्या दृष्टीने या ठिकाणी संबंधबोधाचे काय पहा संबंधबोधक अव्ययाचे काही प्रकार आहेत. बर छान तारीख आहे ना 8/2/26. चला आता बघा संबंधबोधक अव्यय. ठीक आहे कोणकोणते प्रकार आहेत ते या ठिकाणी बघा. पहिला आहे पहा कालवाचक. म्हणजे काय की काळाशी संबंध या ठिकाणी नामाचा सर्वनामाचा लावला जाईल तर तो असणारे कालवाचक. याच्यामध्ये बघा के बाद. आता एक कायम लक्षात ठेवायचं जे संबंधबोधक अव्यय असतात ना त्याच्यामध्ये के से अशा प्रकारचे जे कारक आहेत तर ते येतात. तुम्ही कारकचा व्हिडिओ बघितलाय का? कारक विभक्ती आपला हिंदीचा झालाय. टीईटी वाल्याने बघितलाय एकदा मला सांगा. टीईटी वाल्यांमध्ये आपण तो शेअर केलाय किंवा नाही तुम्हाला बघावं लागेल. आणि तो कारक विभक्तीचा हिंदीमध्ये खूप महत्वाचा चॅप्टर आहे. तो आपला झालेला आहे. सीटेट वाल्यांचा झालाय. टीईटी वाल्यांचा जर झाला नसेल तर तो मी तिकडे शिफ्ट करतो तो तुम्ही बघून घ्या. ठीक आहे तो बघून घ्या कारक विभक्तीचा. जर नसेल बघितला तर फक्त बहुतेक मला आठवत नाही पण तुम्ही चेक करतो जर नसेल तर तिकडे तुम्ही शिफ्ट करतो तो एकदा बघून घ्या कारक विभक्ती काय असते. आता बघा कालवाचक म्हणजे यामध्ये पहा के बाद, के आगे, के पीछे, के पहले, के पूर्व, के अवसर पर, से पूर्व, से पहले, के उपरांत, के अनंतर, के पश्चात आणि के दौरान. हे सगळे काय आहेत पहा कालवाचक संबंधबोधक अव्यय आहेत पहा. ठीक आहे कालवाचक काय पहा कालवाचक संबंधबोधक अव्यय आहेत. त्यानंतर बघा स्थानवाचक म्हणजे या ठिकाणी स्थानेचा किंवा जे काय स्थान आहे त्या स्थानाच्या ठिकाणी काय लोकेशन आहे त्याचा संबंध दाखवला जातो. मग याच्यामध्ये बघा के आगे. ठीक आहे उसके आगे, उसके पीछे, उसके ऊपर, उसके नीचे. ठीक आहे के अंदर, के बाहर, के निकट, के बीच, के नजदीक, के समीप, से दूर, की तरफ आणि की ओर. तर हे काय आहेत पहा स्थानवाचक संबंधबोधक अव्यय. स्थानवाचक संबंधबोधक अव्यय. नंतर बघा पुढचा प्रकार आहे पहा कारणवाचक संबंधबोधक अव्यय. के कारण म्हणजे आता लक्षात आलं कारणवाचक म्हणजे काय ज्याच्यामुळं काहीतरी होईल. ठीक आहे ज्याच्यामुळं म्हणजे थोडक्यात जे माध्यम असतं आपण त्याला म्हणतो तर ते के कारण म्हणजे उसके कारण, उसके लिए, के मारे, के वास्ते, के हेतू, की वजह आणि निमित्त. ठीक आहे निमित्त असतात ते त्याला आपण कारणवाचक संबंधबोधक अव्यय असं म्हणतो. त्यानंतर बघा साधनवाचकला माध्यम आपण म्हणा के द्वारा, त्याच्याद्वारे, के जरिये, के मार्फत, के हात. बघा के हाथ के सहारे. के हाथ म्हणजे काय उसके हाथ मैंने तुमको इन्व्हायटेशन कार्ड भेजा आहे. ठीक आहे मग ते साधनवाचक झालं म्हणजे एक काहीतरी माध्यम आहे. लक्षात आलं के द्वारा, के जरिये, के मार्फत, के हात, के सहारे. नंतर बघा विषयवाचक आहे. विषयवाचक म्हणजे काय तर के बारे में म्हणजे त्याच्या विषयी. ठीक आहे आपण एखाद्या विषयी सांगतो म्हणजे लक्षात घ्या की त्याच्यामध्ये आपल्याला संबंध सांगावा लागतो. मग ते दाखवणारे शब्द कोणते तर के बारे में, के विषय में, की बाबत, के प्रति, के अधीन, के संबंध में, के सिलसिले में, के मामले में, के भरोसे. ठीक आहे समजलं हे संबंधबोधक अव्यय आहेत. कालवाचक, स्थानवाचक, कारणवाचक, साधनवाचक आणि विषयवाचक. काय पहा विषयवाचक. त्यानंतर पुढचा प्रकार आहे पहा व्यतिरेकवाचक. व्यतिरेकवाचक म्हणजे काय काहीतरी जास्त झालेलं आहे किंवा समजा त्याच्या व्यतिरिक्त के सिवा, के अलावा, के बिना, के अतिरिक्त, की बजाय, से रहित. ठीक आहे व्यतिरेकवाचक म्हणजे त्याच्या व्यतिरिक्त के सिवा, के अलावा, के बिना, के अतिरिक्त, की बजाय, से रहित. नंतर सादृश्यवाचक म्हणजे काय त्याच्या सारखाच म्हणजे के समान, के अनुसार, के अनुकूल, के सरीखा. सॉरी के सरीखा शब्द का तरीखा शब्द के तरीखा, के सरीखा. ठीक आहे हा शब्द बघतो मी काय बघा के जैसा, के अनुरूप. ठीक आहे अशा प्रकारचे शब्द के सरीखा. के सरीखा या ठिकाणी बरोबर असेल पहा के सरीखाच असेल. एकदा मी चेक करतो. बरोबर आहे
केसरिका शब्द बरोबर, लक्षात ठेवा केसरिका शब्द करेक्ट आहे. केसरिका असेल, के जैसा असेल किंवा के अनुरूप असेल. केसरिका शब्द मी अजून वाचला नव्हता, परंतु केसरिका हा शब्द लक्षात ठेवा सादृश्यवाचक संबंधबोधक अव्यय आहे. पा कसली तरी तारीख आली सीटीची तारीख आली हो. सीटेट डिक्लेअर झाली. 8 फेब्रुवारी रोजी परीक्षा होणार आहे. त्यामुळे एकदम निवांत अभ्यास तुमचा 60 ते 70% झालाय. तुमची फक्त रिव्हिजन करा. पाठीमागचे सगळे व्हिडिओ, सगळे आपले टॉपिक जवळजवळ कम्प्लीट म्हणजे झालेले आहेत. सीडीपी जवळजवळ आपलं सगळं झाले. जे आयएमपी टॉपिक रिव्हिजन राहिले असेल, मराठी तुमचं राहिले, मराठी होईल. मराठी पण टॉपिक आपण आधी कम्प्लीट केले, लक्षात ठेवा. त्यामुळे तुम्हाला फक्त रिव्हिजन तुमची चालू आहे. हिंदीचं आपल्याला ग्रामर घ्यायचंय, मराठी ग्रामर आपण परत एकदा घेतोय. ठीक आहे, ते तुमचं कम्प्लीट होईल. ईव्हीएस असेल, ईव्हीची आपण एनसीईआरटी सुद्धा कम्प्लीट करतोय. पॅडागॉजी तुम्हाला समजली. नंतर राहिले विषय तुमचा एसएसटी आणि कोणता विषय राहिला आपला विज्ञान आणि गणित. या ठिकाणी तुमचं पॅडागॉजी आपले कम्प्लीट होईल. बाकी या ठिकाणी त्यानुसार तुमचं कम्प्लीट होईल. त्याबद्दल निश्चिंत राहा. फक्त तुमची प्रॅक्टिस आणि समजून घेणं महत्वाचं आहे. घाई गडबड अजिबात कुठलीही करायची नाही. व्यवस्थित सगळ्या गोष्टी होतील. ओके, बघा त्यानंतर सदृश्यवाचक के तुल्य, के लायक, की तरह, की भांति, की तुलना में, हे काय आहेत पा सदृश्यवाचक संबंधबोधक अव्यय पा. ठीक आहे. त्यानंतर बघा विरोधवाचक. विरोधवाचक म्हणजे ज्याच्यामध्ये विरोध होतो. के विरुद्ध, के विपरीत, के खिलाफ, के उलटे, हे काय पा विरोधवाचक आहेत. विरोधवाचक संबंधबोधक. नंतर सहचरवाचक. सहचरवाचक के साथ, के सहित. सहचरवाचक म्हणजे काय सोबती. ठीक आहे, के संग, के समेत, के अधीन. नंतर तुलनावाचक. तुलना की अपेक्षा, की बतिस्बत, की बतिस्बत शब्द बघा, की बतिस्बत, के आगे, के सामने, से बढ़कर, से घटकर. दिशावाचक म्हणजे दिशा दाखवणारी, की और, की तरफ, के आसपास, के पर. संग्रहवाचक भर, तक, मात्र आणि पर्यंत. आणि विनिमयवाचक की जगह, के बदले, की जगह, के बदले. ठीक आहे, हे संबंधबोधक अव्यय आहे. ठीक आहे. वैष्णवी मॅडम, तुमचा बर्थडे आपण तिथंच साजरा करू. तुमच्या सेंटरला पेपर झाला की आपण बर्थडे तुमचा साजरा करू. खूप चांगली तारीख मला वाटतं शोधून काढली. ठीक आहे. हा, लक्षात. आणि तुम्हाला मी म्हणलो, तुम्हाला असं वाटतं 6 महिने आपले पूर्ण होत नाहीत. ठीक आहे, 6 महिन्याच्या आतमध्येच आपली बॅच पूर्ण होती. लक्षात आलं. जरी तुम्हाला मी सांगितलं की जरी 15-20 दिवस आपले पुढे गेले तरी तुम्हाला रेकॉर्डेड लाईव्ह बॅच आपण तेवढ्या दिवस पुढे एक्सटेंड करणार आहे. हे तुम्हाला माझा शब्द आहे. ठीक आहे, आपण पाठीमागच बोललोय त्याबद्दल. आणि मला असं वाटतं त्याची गरज पडणार नाही. ठीक आहे. आणि त्यामुळे मी तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा 6 महिन्याच्या घ्या असं बोललो होतो. बरोबर, 6 महिन्याच्या घ्या असं बोललो होतो. आणि बऱ्याच जणांनी मला वाटतं टेस्ट सिरीज घेतल्यात. आणि जे टेस्ट सिरीज सोडवतायत त्यांनी सगळ्या टेस्ट सोडवा. त्याच्यामध्ये जर मोजल्या ना तर कितीतरी टेस्ट बसतील. भरपूर टेस्ट आहेत सीटेटच्या, अगदी एक्सप्लेनेशन सहित. ते सगळ्या या ठिकाणी सोडवायच्यात. एकही लक्षात ठेवायचं म्हणजे सुट्टी द्यायची नाही. एकही रिकामी सोडवायची नाही, मी ही सोडवली नाही असं करायचं नाही. पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, तुमच्या समोर जे येईल ते सोडवायचं. तो प्रश्न तुम्हाला सोडवायचा प्रयत्न करायचा. त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. ठीक आहे. आता बघा पुढचा प्रकार आहे समुच्चय बोधक. काय समुच्चय बोधक म्हणजे लक्षात ठेवायचं, आपण म्हणतो ग्रुपिंग दाखवण्यासाठी. म्हणजे जो अव्यय 2 या 2 से अधिक पदबंधो उपवाक्यों को जोड़ता है. काय करतात, 2 किंवा 2 पेक्षा अधिक जे शब्द असतील, पदबंध असतील आणि उपवाक्य असतील यांना जोडण्याचं काम करतात. तर त्यांना आपण काय म्हणतो, समुच्चय बोधक अव्यय असं म्हणतो. काय म्हणतो, समुच्चय बोधक अव्यय. आता याचे 2 प्रकार असतात. म्हणजे समानाधिकरण म्हणजे समान घटक, म्हणजे समान घटक जोडण्यासाठी. आणि त्यानंतर वेदीकरण म्हणजे जे या ठिकाणी पर्यायी असतात तर ते वेदीकरण. आता याच्यामध्ये बघा समान घटकां म्हणजे काय, पदबंध आणि उपवाक्य यांना या ठिकाणी जोडण्याचं काम करतात. वेदीकरण हे मुख्य उपवाक्य के साथ आश्रित उपवाक्य को जोडते है. तर टीईटी वाल्याने हे लक्षात ठेवायचं की समानाधिकार जे काही समुच्चय बोधक अव्यय असतात तर ते पद असतील, पदबंध असतील आणि उपवाक्य असतील यांना जोडण्याचं काम करतात. आणि जे वेदीकरण आहे ते मुख्य उपवाक्य त्यांच्यासोबत जे आश्रित उपवाक्य आहेत त्यांना जोडण्याचं काम करतात. आता समानाधिकारामध्ये काय काय येणार आहे तर बघा, और म्हणजे आणि, तथा, यो, व, या, अथवा, किंवा, नहीं तो, क्या क्या, न, की, भले ही, चाहे, पर, परंतु, किंतु, लेकिन, वरन, बल्कि, मगर, फिर, नहीं तो, इसलिए, अंतः, अतएव. अतएव. ठीक आहे. काय अतएव हे काय आहेत समानाधिकरण समुच्चय बोधक अव्यय आहेत ठीक आहे. समानाधिकरण समुच्चय बोधक अव्यय आहेत. नंतर वेदीकरण समुच्चय बोधक अव्यय. याच्यामध्ये बघा क्योंकि,
चूंकि, इसलिए कि, इसलिए, ताकि, कि, यदि, यद्यपि, तथापि, फिर भी. नंतर चाहे पर, यदि तो, चाहे तो भी, अगर तो, जब तो, तब, जहां वहां, चाहे लेकिन, मानो, यानी, जैसे. तर हे काय आहेत पहा, वेदीकरण समुच्चयबोधक अव्यय आहेत. वेदीकरण समुच्चयबोधक अव्यय आहेत. लक्षात आलं पहा, समानाधिकरण मध्ये लक्षात ठेवा हे, आणि हे वेदीकरण समुच्चयबोधक अव्यय आहेत पहा. ओके, चला पुढे बघा, विस्मयादिबोधक अव्यय. विस्मयादिबोधक अव्यय. तर आता हे जे अव्यय आहेत हे काय करतात, वक्ता के मनोभाव या मनस्थिती को व्यक्त करते. म्हणजे जे काय वक्ता असेल तर त्याचा जो मनोभाव आहे, बरोबर ना, तर तो किंवा ठिकाणी त्याची मनस्थिती काय आहे तर त्या संदर्भामध्ये या ठिकाणी व्यक्त करण्याचं काम करतं. तर इने विस्मयादिबोधक अव्यय असं बोललं जातं. तर हे वाक्याच्या सुरुवातीला असतात. वाक्याच्या सुरुवातीला हे विस्मयादिबोधक अव्यय येत असतात आणि वाक्य से इनका सीधा संबंध नाही होता. म्हणजे लक्षात ठेवा, एखादं जे वाक्य बोललं जातं ना पुढं, तर त्याचा आणि याचा काहीही म्हणजे एवढा सारखा डायरेक्टली संबंध नसतो. ठीक आहे, डायरेक्टली संबंध नसतो. आपण म्हणतो ना बापरे, ठीक आहे, तर त्याचा आणि पुढच्या वाक्याचा जास्त असा काही डायरेक्टली संबंध नसतो. विशेष अनुतान के साथ इनका उच्चारण करके हर्ष, शोक, आश्चर्य, घृणा आदि व्यक्त किए जाते. म्हणजे हर्ष, आश्चर्य, शोक, आश्चर्य आणि घृणा हे व्यक्त करण्याचं काम हे अव्यय करतात. लक्षात आलं. विस्मयादिबोधक अव्यय कशाला म्हणायचं, तर टीईटी वाल्यांनी हे लक्षात ठेवायचं. व्याख्या ही तुम्हाला विचारली जाते आणि लक्षात ठेवायचं. तर हे वाक्याच्या सुरुवातीला येतात आणि वाक्याचा याचा डायरेक्टली संबंध जास्त नसतो. ठीक आहे, आता याच्यामध्ये पहा, हे वाक्य एकदा बघा, वाहा वाहा, बरोबर, वाह वाह तुमने बहुत अच्छा किया. ठीक आहे, हे सुरुवातीला काय आलेत पहा, विस्मयादिबोधक अव्यय. तर हर्ष या ठिकाणी व्यक्त केला, आश्चर्य व्यक्त केले, हर्ष किंवा आनंद. ठीक आहे, नंतर बापरे, बापरे कितना डरावना दृश्य. ठीक आहे, आश्चर्य व्यक्त केले. छी छी तुम्हें ऐसा नहीं करना था, तर घृणा, बरोबर, घृणा व्यक्त होते. हाय वह लडका चल बसा, तर शोक या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. तर लक्षात ठेवायचं, तर हे अव्यय काय येतात, वाक्याच्या आधी येतात, त्यानंतर हे विस्मयादिबोधक चिन्ह याच्या शेवटी वापरलं जातं. तर लक्षात ठेवायचं, तुम्हाला हे जे वाक्य आहे ते विराम चिन्हामध्ये सुद्धा विचारलं. विराम चिन्ह हा एक टॉपिक आहे, त्याच्यामध्ये याच्यामध्ये प्रश्न विचारले जातात टीईटी मध्ये आणि सीटेट मध्ये सुद्धा हे शब्द बऱ्याच वेळेस विचारले जातात. आता इन अवयवों के बाद विस्मयादिबोधक चिन्ह लगाया जाता है, बरोबर. याच्या शेवटी आपण काय करतो, विस्मयादिबोधक चिन्ह वापरत असतो. त्यानंतर या अव्ययांचे 10 प्रकार आहेत. किती, एकूण 10 प्रकार आहेत. तर हर्ष, हर्ष, वाह, वाह वाह, शाबास, धन्य धन्य, बहुत अच्छा, खूप आणि जय जय, खूप, जय जय. तर हे काय आहेत, विस्मयादिबोधक अव्यय हर्ष या प्रकारामधले. नंतर शोक, हाय, हाय हाय, ओहो, हा हा, बापरे, हे राम, त्राही त्राही, काश, उफ, त्राही त्राही, काश, उफ. त्यानंतर विस्मय किंवा आश्चर्य, तर ऐ ऐ ऐ ऐ हई, क्या, वाह, ओहो, सच, अच्छा आणि अरे. त्यानंतर अनुमोदन किंवा स्वीकृती, अनुमोदन आणि स्वीकृती, तर ठीक, हा, अच्छा, जी, हू, जी, हा. त्यानंतर बघा तिरस्कार, घृणा, तिरस्कार घृणामध्ये बघा धिक, धिक, छी, उफ, छी छी. आता छी छी बघा डबल आलाय का कुठं, नाही. ठीक आहे, छी छी, थू, चुप आणि हट. तर हे पहा तिरस्कार किंवा घृणा दाखवणारे शब्द आहेत, तर विस्मयादिबोधक अव्यय येतील. त्यानंतर अस्वीकृती म्हणजे पहा उहू, न. नंतर संबोध, अरे, रे, अजी, अजी, तो, अहो, ऐ, हो, री आणि अरी. तर हे संबोध दाखवणारे आहेत. नंतर अभिवादन, अभिवादन करण्यासाठी नमस्कार, राम राम, प्रणाम, हॅलो आणि सलाम. त्यानंतर आभार, धन्यवाद, शुक्रिया, थँक्यू आणि आशीर्वाद देण्यासाठी जिओ, भला हो, जीते रहो आणि दीर्घायू हो, जीते रहो, दीर्घायू हो. तर हे लक्षात ठेवायचे काय सगळे विस्मयादिबोधक अव्यय आहेत. आता प्रकार जर नाही तुमच्या लक्षात राहिले तरीही हे शब्द लक्षात ठेवा, कारण तुम्हाला विराम चिन्ह द्या, कोणतं विराम चिन्ह इथं देता येईल, तर याच्यामध्ये हे जर समजा शब्द आले तर लक्षात ठेवायचं त्याच्यामध्ये एक विस्मयादिबोधक चिन्ह असणार, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, इथपर्यंत समजलं की इथपर्यंत काय अडचण आहे का, कोणाला विचारा. इथपर्यंत आपला हा टॉपिक झालाय, याच्यावरती आपण प्रश्न घेणार आहे.
फॉर्म अजून पण सुटलेले नाहीत. आता फक्त तारीख डिक्लेअर झाली की या तारखेला आम्ही परीक्षा घेतोय, म्हणजे तुम्हाला अभ्यासाला तयारीला लागायला त्यांनी सांगितलं की तुम्ही अभ्यासाची तुमची तयारी चांगल्या प्रकारे करा आणि या वर्षी, म्हणजे या वर्षी नाही पुढल्या वर्षी, पुढील वर्षी 2026 मध्ये सीटीटी परीक्षा कसल्याही परिस्थितीमध्ये पासच व्हा आणि पास होणार सगळेजण. ठीक आहे, समजलं सगळं. चला आता बघा या ठिकाणी आपल्याला प्रश्न बघायचे. पहिला प्रश्न आहे, वाचा आणि द्या उत्तर. वाक्य बघा, हाथी धीरे धीरे आ रहा है, में क्रिया विशेषण है. बघा, हाथी धीरे धीरे आ रहा है, याच्यामध्ये क्रिया विशेषण कोणतं? हाथी आ रहा धीरे धीरे. काही अडचण नाही, रेकॉर्डिंग पाहिला तर आपली रिव्हिजन होणार आहे ना, बरोबर की नाही? रिव्हिजन होणार आहे ही, याच्यामध्ये आपण प्रश्नही घेतोय. रिव्हिजन आपली रिव्हिजन चालू आहे. म्हणजे बघा, मी तुम्हाला बोललो होतो मराठीचे तुम्ही लेक्चर बघून घ्या, रेकॉर्डिंग मराठी सुद्धा आपण घेणार आहे. रिव्हिजन तुमचा फायदा आहे, तुमचाच फायदा लक्षात ठेवा. तुम्ही जर म्हटलं ना सर लाईव्हच घ्या, तर मग तुमचा तोटा आहे त्यामध्ये, बरोबर? मी तुम्हाला सांगितलं तुम्ही बालमानसशास्त्र बघा, रेकॉर्डिंग आहे, त्याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. तुम्ही हिंदी बघा, तुम्ही मराठी बघा, तुम्ही इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र रेकॉर्डिंग बघा, तुमची रिव्हिजन होणार आहे, तुमच्याच तयारी चांगल्या प्रकारची होईल. हे दुसरीकडे कुठेही नाही, आपल्याकडेच आहे आणि मी तुमचाच फक्त फायदा बघत असो, लक्षात ठेवा, बरोबर? त्यामुळे तुमचा फायदा आहे. ज्यांनी बघितलंय आणि परत इथं बघायला आले त्यांच्या ठिकाणी म्हणतो की खूप चांगल्या प्रकारे त्यांची समज विकसित होणार आहे. चला, काय आहे पा या ठिकाणी? धीरे धीरे, बरोबर ना? तर याच्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय कोणते पा? धीरे धीरे. प्रश्न पुढचा बघा, मैने खूप खा लिया. वाक्य आहे बघा, मैने खूप खा लिया, याच्यामधलं क्रियाविशेषण कोणचं आहे? क्रियाविशेषण याच्यामधलं कोणतं येईल? मैने खूप खा लिया. मैने खूप खा लिया, याच्यामधलं क्रियाविशेषण सांगा, पटकन सांगा. महेश पाटील सर 24. महेश सर तुम्ही मला एक कॉल करा, मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, कॉल करा, मी तुम्हाला थोडंसं सांगतो. कारण मला असं वाटतं तुम्ही त्या विषयाची खूप भीती बाळगताय, म्हणजे नका इतकी भीती बाळगू नका. आणि झालंय आपलं मराठी, फक्त तुम्ही टॉपिक बघा. मराठी आपण खूप चांगल्या प्रकारे घेतलंय, बाकीच्या विषयांकडे पण तुम्ही लक्ष द्या. ठीक आहे, हे समजून मला तुम्हाला सांगायचंय. तुम्ही कॉल केला अजून तुम्हाला मी सांगेन. ठीक आहे, आपल्याकडे इंडिव्हिज्युअली गायडन्स असतं, हे समजून घ्या. ठीक आहे, मैने खूप खा लिया, याच्यामधला काय येणार आहे पा? खूप. तर खूप हा काय पा? क्रियाविशेषण अव्यय आहे पा, ऑप्शन क्रमांक 2 खूप. ठीक आहे, चला प्रश्न पुढचा पा. मानसशास्त्राचे बघून घ्या, मी सांगितले तुम्हाला रेकॉर्डिंग बघा. ठीक आहे, कारण लक्षात ठेवा त्या आणि मी एक 4 तासांचा बघा, 4 तासांचा एक जो व्हिडिओ आहे, कितीचा तासांचा आहे? 4 तासांचा एक रेकॉर्डिंग आहे, जुना आहे. ठीक आहे, जुना आहे, परंतु त्याच्यामध्ये सगळे PYQ अगदी 2019 पर्यंत त्याच्यामध्ये आहेत. तर तो व्हिडिओ 4 तासांचा तुम्ही कसा बघायचा आहे ते तुम्ही ठरवायचं. तो आज मी संध्याकाळी अपलोड करणार आहे, तर तुम्ही तो बघायचा. मी तुम्हाला द्यायला काही कमी पडत नाही, तुमची प्रॅक्टिस असली पाहिजे, हे लक्षात ठेवा. 4 तासांचा आहे, म्हणजे तुमचं PYQ सगळं तिथं कम्प्लीट होईल आणि लाईव्ह मधून सुद्धा आपलं PYQ असणार आहे. ठीक आहे, PYQ आपलं लाईव्ह मध्ये सुद्धा असेल. बघा, बच्चे दौडते हुए आए, याच्यामधलं क्रियाविशेषणीय रूप काय आहे? बच्चे आए दौडते हुए वाक्यामध्येच नाही. सांगा, बच्चे दौडते हुए आए, याच्यामधलं कोणतं क्रियाविशेषण येईल? क्रियाविशेषणीय रूप है वाक्यामध्ये सांगा. बच्चे दौडते हुए आए, दौडते हुए आए, दौडते आहे ना, काय येईल पा? दौडते हुए, ऑप्शन क्रमांक 3. त्यानंतर पुढे बघा, वाक्य में जरूर तुम्हारी सहायता करूंगा. वाक्य येतं की मैं जरूर तुम्हारी सहायता करूंगा, याच्यामध्ये जरूर का प्रयोग किस रूप में हुआ है? आता जरूर जो शब्द आहे, जरूर हा जो शब्द आहे ना, तर त्याचा उपयोग कोणत्या म्हणजे प्रयोगातून केलाय? परिमाणवाचक आहे, रीतिवाचक आहे, निश्चितार्थ किंवा निश्चयवाचक की प्रश्नवाचक? जरूर. बघा, असा प्रश्न विचारला तर मग मात्र तुम्हाला ते उपप्रकार लक्षात असायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळं सगळंच महत्वाचे, परंतु उगाच जास्त लोड घेऊ नका. शक्यतो असा प्रश्न क्वचित एखादा विचारला जातो, पण TET मध्ये मात्र महत्वाचं आहे. एक प्रश्न आला तरी त्या सगळ्यात महत्वाचं असतं. बघा, जरूर, जरूर म्हणजे काय? या ठिकाणी
म्हणजे निश्चित आहे, बरोबर ना. मी तुझी मदत करणारच म्हणजे ते निश्चितार्थक किंवा निश्चयवाचक क्रियाविशेषण अव्यय. ऑप्शन क्रमांक 3, बरोबर, ऑप्शन क्रमांक 3. प्रश्न पुढचा आहे बघा, वाक्य में क्रिया विशेषण पहचाने, वाक्य में क्रिया विशेषण या ठिकाणी ओळखायचे. अचानक वर्षा आ गई, अचानक वर्षा आ गई, सांगा. अचानक वर्षा आ गई, अचानक. काय येईल याच्यामध्ये? अचानक येईल, बरोबर ना. ऑप्शन क्रमांक 4 काय येईल? अचानक. ओके, चला पुढचा प्रश्न. सुरेश सभा में पहले पहुंच गया, सुरेश सुरेश सभा में पहले पहुंच गया. पहले किस प्रकार का क्रिया विशेषण है? कोणत्या प्रकारचा पा पहले? स्थानवाचक, कालवाचक, परिमाणवाचक, नकारात्मक. पहले. चला बघा रिव्हिजन तुमची कशी होती. तर काय पा पहले आया, तर काय असेल हे? कालवाचक आहे ना हा. काय? कालवाचक म्हणजे काळा बाबतीमध्ये सांगितलं ना, मग तो त्याच्या आधी म्हणजे पहिले आला, म्हणजे तो आधी आला, म्हणजे याच्याबद्दल काळ काळ बाबतीमध्ये या ठिकाणी पा उल्लेख आहे, कालवाचक. वाक्य में क्रियाविशेषण कोणचं आहे? आता एक लक्षात ठेवा, तुम्हाला हे क्रियाविशेषण कसे ओळखायचे, तर त्याच्यामध्ये नेमका काय बोध होतोय तर ते तुम्हाला मी सांगितलंय की क्रियाविशेषण म्हणजे काय, एक थोडक्यात म्हणजे रीतिवाचक असेल कोणताही असेल तर त्याच्यामध्ये एक काय असते पा, क्रिया करण्याची एक पद्धत असते, बरोबर ना. क्रिया करण्याची पद्धत, त्याला क्रिया विशेषण असं बोललं जातं. तर उदर मेला लगा आहे. आता हे बघा, म्हणजे तुम्हाला मी जसं सांगतोय तर ते एकदम म्हणजे ग्रामॅटिकली करेक्ट आहे असं म्हणणार नाही, परंतु लक्षात ठेवा सोपं करून आपण कुठल्याही गोष्ट असू द्या सोपं करून आपण समजून घ्यायचं, बरोबर ना. सोपं करून समजून घ्यायचं, कारण लक्षात ठेवा सोपंच आपल्याला समजतं, अवघड तर समजत नाही. मग आपल्यासाठी सोपं काय आहे ते समजून घेतलं की विषय मिटतो. उदर मेला लगा आहे, याच्यामधलं क्रियाविशेषण कोणतं आहे? मेला उदर लगा आहे, काय येईल? उदर, बरोबर ना. उदर, इधर उधर, इधर उधर. वाक्य बघा, विदु और विनोद ही कक्षा में पढ़ते हैं, विदु और विनोद ही कक्षा में पढ़ते हैं. समुच्चय बोधक अव्यय कोणता? याच्यामधला समुच्चय बोधक सांगा. विदु और विनोद ही कक्षा में पढ़ते हैं, विनोद ही और में. काय येईल? और, बरोबर, ऑप्शन क्रमांक 3. तर और हा पा समुच्चय बोधक अव्यय येईल. पुढे, वह अच्छा पढ़ता है लेकिन देर से उठता है, वह अच्छा पढ़ता है लेकिन देर से उठता है. मैं प्रयुक्त समुच्चय बोधक अव्यय कोणता आहे? प्रयुक्त समुच्चय बोधक अव्यय कोणता वापरलेला समुच्चय बोधक? अच्छा लेकिन पढ़ता देर. काय येईल? लेकिन, बरोबर ना. तर लेकिन हा या ठिकाणी समुच्चय बोधक अव्यय येणार आहे पा, ऑप्शन क्रमांक 2 लेकिन. लेकिन येईल पा, समुच्चय बोधक अव्यय काय येईल पा? लेकिन. पुढचा बघा प्रश्न. सगळीकडे आहेत आपले व्हिडिओज आपले व्हिडिओज पण सगळीकडे आहेत आपले, त्याच्याकडे ऑनलाईन क्लास सुद्धा आहेत. सगळ्या विषयांचे ऑनलाईन क्लास आहेत, लक्षात ठेवा. सीटेटचे सगळ्या विषयांचे ऑनलाईन क्लास आपल्याकडे अवेलेबल आहे. चाहे तुम बुरा मानो, चाहे तुम बुरा मानो, मैं तो कल आ नहीं पाऊंगा. चाहे तुम बुरा मानो, मैं तो कल आ नहीं पाऊंगा. मैं समुच्चय बोधक अव्यय सांगा. समुच्चय बोधक अव्यय कोणते पहा? चाहे तुम बुरा मानो, मैं तो कल आ नहीं पाऊंगा. बुरा मानो चाहे नहीं, समुच्चय बोधक. चाहे तुम बुरा मानो, मैं तो कल, मैं तो. काय येईल पा याच्यामध्ये? चाहे येईल, बरोबर ना. ऑप्शन क्रमांक 3 चाहे. चाहे.
वाक्य उसके पीछे कोई नहीं था में संबंध सूचक अव्यय कौन सा है? उसके पीछे कोई नहीं था, उसके पीछे कोई न था, संबंध बोधक, सॉरी संबंध बोधक, संबंध सूचक किंवा संबंध बोधक. उसके के पीछे कोई नहीं. काय येईल संबंध बोधक उसके पीछे? तर के पीछे. ठीक आहे, के पीछे ऑप्शन क्रमांक 2. के पीछे. के पीछे हा संबंध सूचक आहे पा. के पीछे. बच्चे नदी की तरफ चल पड़े. बच्चे नदी की तरफ चल पड़े में संबंध सूचक अव्यय कोणता आहे पा? संबंध सूचक अव्यय बच्चे नदी की तरफ चल पड़े. बच्चे नदी की तरफ. संबंध सूचक यापैकी सांगा. बच्चे नदी की तरफ. की तरफ. तर यामध्ये बघा की तरफ. ठीक आहे, की तरफ हा दोन्ही शब्द लक्षात ठेवायचे. तर की तरफ हा काय पा? संबंध सूचक अव्यय आहे पा. संबंध सूचक अव्यय कोणता येणार पा? की तरफ. बरेच जण लक्षात ठेवा फक्त की हा जो शब्द आहे ना हा कारक आहे. लक्षात ठेवा कारक आहे. हा कारक त्या शब्दाला जोडून येत असतो, ते तुमचे संबंध सूचक असतात. की तरफ, के तरफ. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. मग की जोडून जो येतोय ना तर तो शब्द संबंध सूचक आहे पा. संबंध सूचक. ठीक आहे, पुढे बघा. अरे तुम यहाँ कब आए में विस्मयादि बोधक अव्यय है. अरे तुम यहाँ कब आए. अरे तुम यहाँ कब आए. तुम यहाँ कब. अरे. तर बघा हा सोपा घटक आहे अरे. ठीक आहे, अरे. अरे हा काय येणार पहा याच्यामध्ये? विस्मयादि बोधक अव्यय येईल. नंतर वाक्य हाय मेरा बैग खो गया. हाय मेरा बैग खो गया में विस्मयादि बोधक अव्यय कौन सा आहे? हाय मेरा बैग खो गया. बॅग खो मेरा हाय. काय येईल यापैकी? बघा हाय येईल. बरोबर, काय येईल? हाय. ऑप्शन क्रमांक 4. आणि शेवटचा प्रश्न आहे बघा. अव्यय का कौन सा रूप परिवर्तन नहीं होता. अव्यय का कौन सा रूप परिवर्तन नहीं होता म्हणजे बदलत नाही. लिंग, वचन, कारक, उपरोक्त सभी. तर बघा लिंगमध्ये सुद्धा बदल नाही होत, वचनामध्ये बदल नाही होत, कारकामध्ये बदल होत नाहीत. म्हणून या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 वरील पैकी सर्व याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल होत नाही. ठीक आहे, समजला टॉपिक. आता आपण पुढच्या ह्याच्यामध्ये जो काय अव्यय आहे त्याच्यामधला संज्ञा, नाम, सर्वनाम, तर हे या ठिकाणी बघूया. विशेषण, क्रियापद. ठीक आहे, एका ह्याच्यामध्ये तुमचं ते कम्प्लीट होऊन जाईल. आणि त्याच्यामुळे तुम्हाला परत एकदा विनंती, टीईटी वाल्यांसाठी मी सांगतो की रेकॉर्डेड व्हिडिओज बघून घ्या. ठीक आहे, रिव्हिजन तुमची इथं होणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं फायदा जास्त होईल तुमचा, कमी वेळ तुमची तयारी होईल म्हणून सांगतोय मी तुम्हाला. आणि आपण जेवढं काय देतोय तेवढं एकदम तुम्हाला सफिशियंट आहे, म्हणजे माझं असं वैयक्तिक मत आहे. आता शेवटी तुम्ही काय करणार आहे किंवा काय नाही तुमच्यावरती शेवट डिपेंड आहे. आपण इतिहास, भूगोल, तुमचं नागरिकशास्त्र असेल, तुमचं विज्ञान असेल, हे सगळं घेतोय. तुमचं गणितही व्यवस्थित चालू आहे, म्हणजे आजपासून झाले चालू 2-3 दिवस आपले बंद होते. ठीक आहे, आजपासून सरांनी मला वाटतं 2 तासाचा तुमचा लेक्चर घेतलेला आहे. ठीक आहे, उद्यापासून म्हणजे आजपासून तुमचे कंटिन्यू होतील आणि जास्तीत जास्त गणित तुमचं कव्हर होईल. बाकी तुमचं बालमानसशास्त्र आपलं कम्प्लीट होईल. ठीक आहे, चांगल्या प्रकारे ते चालू आहे. तुमचं मराठी, हिंदी आपलं रेकॉर्डिंग आहे, त्यामुळे आपण त्याचं थोडंसं लाईव्ह कमी घेतोय. त्यामुळं कोणीही काहीतरी गैरसमज करून घेऊ नका की सर मराठीचं हिंदीचं घेत नाहीत. परंतु मी तुम्हाला परत सांगतो की रेकॉर्डिंग बघा. रेकॉर्डिंग बघितल्यानंतर तुमची कमी वेळेत तयारी होईल. कारण लक्षात ठेवा, आता हा आपला जो सेशन झाला, हाच टॉपिक तिथं मी 25 ते 30 मिनिटांमध्ये घेतलाय. किती? 25 ते 30 मिनिटांमध्ये घेतलाय. भले तुम्हाला तिथे ते तुम्हाला दिसत नसेल मी, परंतु ते मीच लेक्चर घेतलेले आहेत, ते बघा. आणि इथं आपल्या अशा लाईव्ह प्रकारे तुमच्या प्रश्नांची तुम्हाला सगळं क्लॅरिफिकेशन मिळून जाईल. त्यामुळे तुमचीच तयारी जास्त होईल, यासाठी मी तुम्हाला सांगतोय. बाकी शेवटी तुमची मर्जी, तुम्ही काय करणार. आणि सीटीटी साठी तुम्हाला लेक्चर जॉईन करायचे असतील तर आपल्याकडे चालू आहे. तुमचे कोण मित्र मंडळी असेल त्यांनाही तुम्ही जॉईन करायला सांगू शकता. सगळ्यात महत्वाचं, तुमचा फायदा होत असेल तर आणि तरच. ठीक आहे, तुम्हाला वाटत असेल किंवा चला आमचा इथं फायदा होतोय, तर तुम्ही दुसऱ्यांना सांगायचं, सजेशन द्यायचं. अन्यथा माझं असं कुठलंही असं मत नाही की तुम्ही सांगितलंच पाहिजे. ठीक आहे, कारण लक्षात ठेवा, आपण त्या पद्धतीची मेहनत घेतो, त्या पद्धतीने तुम्हाला म्हणजे पासिंगच्या जवळ नेतो.
ठीक आहे, मी असं म्हणत नाही की तुम्ही 100%च या ठिकाणी त्याच्यामध्ये मी सांगितलं म्हणजे तुम्ही पास होणार, कारण तुमची मेहनत त्याच्यामध्ये 60% आहे, माझं मार्गदर्शन फक्त 40%. ठीक आहे, म्हणून तुम्हाला जे काही तुमच्याकडून जे काही समजा काही गोष्टी राहतायत, बरोबर ना, कारण बघा तुम्ही असं जरी परीक्षेला गेला, तुम्हाला माझं मत पटेल, तुम्ही असं जरी परीक्षेला गेला तरी तुम्हाला 60-70 मार्क पडतात. वर तुम्हाला मार्क किती कमी पडतायत, 20-25 मार्क, तेवढे फक्त मी तुम्हाला मिळवून द्यायचा प्रयत्न करतोय. बाकी 100% तयारी ही माझ्यामुळे होती, हा मी कधीही म्हणणार नाही आणि म्हटलेलंही नाही, लक्षात ठेवा. त्यामुळं त्यासाठी तुम्हाला कोणाला सांगायचं जॉईन व्हायला तर तुम्ही जॉईन व्हायला सांगू शकता. ठीक आहे, टीईटीचा सुद्धा या ठिकाणी व्हिडिओ कोर्स, लाईव्ह कोर्स तुम्ही जॉईन व्हायला सांगू शकता, त्यांना फायदा होत असेल तर. रात्रीचा लेक्चर आपला बालमानसशास्त्राचा होईल. ठीक आहे, तुम्ही तो अटेंड करू शकता, 9ला आपला होईल. आम्ही तेच म्हटलं की तुमचा फायदा आहे त्याच्यामध्ये. रेकॉर्डिंग का टाकले, कोणाचा तरी सिलेबस पूर्ण आहे का बघा, हिंदीचा, मराठीत कोणाचा सिलेबस पूर्ण आहे का, सगळे अनालिसिस सहित आपण तिथं टाकले. तुमचा फायदा आहे, शेवटी तुम्ही करा. ठीक आहे, थांबूया आपण इथं. सर्वांना धन्यवाद, सर्वांना गुड नाईट. 9 वाजता भेटूया आपण. ठीक आहे, 9 वाजता भेटायचंय.